महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी। नमस्कार, मी DS लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्राचं राजकारण एक मोठ्या वळणावरती उभं आहे। जनतेच्या मनात निर्माण झालेली नाराजी, सततच्या घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका यामुळे सरकारला नव्या समीकरणाचा विचार करावा लागत आहे आणि ते सरकार करणार का तेही तेवढंच महत्त्वाचा प्रश्न आहे। श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे। ही केवळ चर्चा नाही तर राजकीय वर्तुळात तापलेला प्रश्न आहे। कोण जाणार, कोण येणार आणि याचा सरकारच्या प्रतिमेवरती नेमका परिणाम काय होणार हाही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सध्याची चर्चा म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भोवती। त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला काढून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि जर हे समीकरण घडलं तर विधानसभेच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव पुढे येऊ शकतं। तसं सुधीर मुनगंटीवार यांना जे आताचं मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये स्थान दिलं गेलं नाही। ते भाजपचे जुने जाणते नेते आहेत, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं, त्यांना अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं जर वरील प्रमाणे समीकरण घडलं तर। पण एवढ्यावरच चर्चा थांबत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातील काही मंत्र्यांना देखील या फेरबदलाची झळ बसू शकते। यामध्ये चर्चेतले मंत्री म्हणजे संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड यांचे नावही चर्चेत आहे। ही बदलले जाऊ शकतात। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कोट्यातील माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे। हेही चेहरे बदलले जाऊ शकतात। ही चर्चा का तापलेली आहे? कारण आहे जनतेच्या मनात निर्माण झालेली नाराजी, महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगारी या सगळ्यामुळे सरकारविषयी असलेला विश्वास आहे तो ढासळतोय। विरोधक या मुद्द्यावरती सतत हल्ले करताना दिसत आहेत आणि ते महाराष्ट्र पाहते आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकाची चाहूल लागल्याने सरकारला नवा चेहरा दाखवण्याची गरज भासत आहे असं वाटते। त्यामुळे हे काही मंत्री जे आहेत ते सध्या चर्चेमध्ये आहेत आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेमध्ये आहेत, त्यांनी बदलले जाऊ शकतात। त्या ठिकाणी नवीन चेहरे दिले जाऊ शकतात। फेरबदल होणं म्हणजे केवळ जागाची अदला बदली नाही, ही सरकारसाठी प्रतिमेची लढाई असणार आहे। जनतेसमोर नवा चेहरा, नवी उमेद आणि नवा विश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न असेल का, असाही एक प्रश्नच आहे। की विरोधकांना हातात आणखी मुद्दे मिळतील हे तेवढंच बघणं येणाऱ्या काळामध्ये औचित्याचं ठरणार आहे। आता सगळ्यांचे डोळे श्री फडणवीस यांच्या पुढच्या पावलाकडे लागलेले आहेत। ते नव्या चेहऱ्यांना संधी देतील का की जुने चेहरे टिकून पुढचं रण उभा करतील हेही बघणं औचित्याचं ठरणार आहे आणि हेही आपल्याला येणाऱ्या काळामध्येच पाहायला मिळणार नाही। उत्तर लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण जे महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण चालू आहे, जे वादग्रस्त मुद्दे मंत्र्यांकडून वारंवार समोर येत आहेत, त्यानुसार हे सर्व पाहता श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता दाट आहे आणि ती वर्तवली जात आहे अशी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। राजकारण पुन्हा एकदा मोठ्या वळणावरती उभा आहे का महाराष्ट्राचं, हा एक प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्येच मिळणार आहे। त्यामुळे यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता। आमचं चॅनल आपण फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि वेगळ्या अजून काही नवनवीन घडामोडी जे घडत आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून कार्य करत आहोत। त्याला आपलं सहकार्य असेल अशी अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र।